देवेंद्र फडणवीसच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून देवेंद्र फडणवीस जी को पार्टी के नेता के रूप में घोषणा करता हूं। भाजपच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला। भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन केले। राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होणार आहे। या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत। मुख्यमंत्री पदाच्या चर्चेकरिता केंद्रीय निरीक्षक आज मुंबईत आले। निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, तर उर्वरित भाजपच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर अनुमोदन दिलं। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे। महायुती सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर पार पडणार आहे। त्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून त्यावर पहिल्या रांगेत पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची आसन व्यवस्था असेल, तर मागे एका बाजूला मंत्री तर दुसऱ्या बाजूला काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची व्यवस्था करण्यात येणार आहे। तर समोर सुमारे 25,000 लोकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे। विशेष म्हणजे महायुतीला सत्तेवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांसाठी शपथविधीच्या ठिकाणी लाडकी बहीण कक्ष उभारण्यात येणार असून तेथे 10,000 महिलांची व्यवस्था केली जाणार आहे। कैलासवासी पार्वतीबाई नानजकर मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानजकर हॉस्पिटल सोलापुरात प्रथमच मूळव्याध फिशर फिस्चुला लेझर सेंटर। खालील ऑपरेशन अल्पदरात केले जातील। नॉर्मल डिलिव्हरी रुपये 10,000, सिझेरियन रुपये 20,000, मूळव्याध फिशर भगंदर रुपये 18,000, अपेंडिक्स, हायड्रोसिल, हार्निया रुपये 20,000, गर्भाशय पिशवी काढणे रुपये 25,000। डॉक्टर कल्पना नानजकर, फिजिशियन व सर्जन, देमानी नगर, सोलापूर। मोबाईल 9850 55 83 43। गरजू रुग्णांनी संपर्क साधावा। गेले 20 वर्षापासून आपण दमाणीनगर येथे नानजकर मूळव्याध सेंटर चालवत आहोत। या सेंटरमध्ये आतापर्यंत एकूण 22,000 रुग्णांनी उपचार घेतला असेल आणि यामध्ये स्त्री रुग्णांची संख्या जास्त आहे, कारण का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्त्री रुग्ण मूळव्याधसाठी जे फिरत असतात त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाही किंवा प्रॉपर डॉक्टर मिळत नाही। पण आपल्या इथे सोलापूरमध्ये आमचं हे सेंटर आहे, हे खास स्त्री रुग्णांसाठी स्पेशालिटी म्हणून प्रसिद्ध आहे।